नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवशक्तीकडून काही मेसेजेस घेत आहोत. हा एकतर ब्लेसिंगचा व्हिडिओ आहे, आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे, कारण उद्या सोमवार आहे, प्रदोषही आहे, त्यामुळे शिवशक्तींची खूप जास्त एनर्जी येथे पिकअप होत आहे. तर पाहूया तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये काय मेसेजेस आहेत आणि तुमच्यासाठी सध्याची सिच्युएशन जी आहे ती मे बी थोडीशी डिफरंट असू शकते, परंतु मेसेजेस जे आहेत ते ब्लेसिंगचे आहेत, आशीर्वादाचे आहेत, त्यामुळे तुम्हाला ते त्याच रूपामध्ये स्वीकारायचे आहेत. सो लेट्स सी, पाहूया. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लेट्स सी. हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल मायकल, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. शिवशक्ती, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. जय शिवशक्ती. पाहूया आजच्या व्हिडिओतून तुम्हाला काही ब्लेसिंग्स मिळत आहे, काही तुमचे आन्सर्स मिळत आहे जे शिवशक्ती तुम्हाला देऊ इच्छित आहे. ब्लेसिंग्स आहे. सो बेसिकली हा व्हिडिओ जो असणार आहे तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आलेला आहे. एनर्जीशी कनेक्ट होण्यासाठी नक्की तुम्हाला लाईक करायचं आहे. पाहूया तुमच्यासाठी काय आन्सर्स आहे तुमच्या प्रश्नांचे. शिवजी, प्लीज गाईड मी. ओके, असू शकतं कशाचं तरी तुम्ही खूप जास्त टेन्शन येथे घेतलेलं आहे, इथे दिसून येत आहे. एन्झायटी आहे, एन्झायटी इश्यू आहे, बेचैनी आहे. एक प्रकारे मे बी कालपर्यंत ठीक होतं काही गोष्टींच्या संदर्भामध्ये. येथे एनर्जी जी आहे हेवीनेसची आहे. काहीतरी जी गोष्ट आहे जी तुम्हाला करायची नाहीये, बट येथे दबाव टाकून ती गोष्ट करून घेण्यात येत आहे, किंवा जेथे तुमचा काही संबंधही नाही त्या गोष्टीकडून तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवण्यात येथे येत आहे. सो इट्स अ एन्झायटी इश्यू असू शकतो. तुम्हाला बेचैनी आहे, सध्या डिप्रेशन आहे, हेवी एनर्जी आहे. तर शिवजी तुम्हाला ह्या कार्ड थ्रू गाईड करत आहे की रिलीज एन्झायटी, स्टे कूल. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही एन्झायटी आहे तिला रिलीज करा आणि शांत राहा, कारण की ही जी काही परिस्थिती आहे ती कॉन्स्टंटली राहणार नाही, सतत राहणार नाही, यामध्ये बदल होणार आहे. सो येथे अर्जंट मेसेज तुमच्यासाठी हाच आहे की ज्या काही गोष्टीचा तुम्ही दबाव घेतलेला आहे, सध्या जे गोष्ट घडल्याही नाही आहे त्याचा तुम्ही विचार करत आहात, ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये जात आहात, किंवा असू शकतं तुमच्या अराउंड एक अशी नेगेटिव्ह एनर्जी आहे जी मेल बॉडीमध्ये आहे, परंतु फिमेल एनर्जी आहे ती तुम्हाला तुमच्या कामामध्ये ज्यामधून तुम्ही मुक्त झालेले आहात त्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहे, आणि तुम्हाला राहून त्या गोष्टींविषयी टेन्शन येत आहे, किंवा त्याचं बर्डन तुम्ही घेतलेले आहे ते दिसून येत आहे. मे बी असू शकतं तुमच्याकडेही काही गोष्टी त्या अडकून आहेत ज्या तुम्हाला रिलीज करायच्या आहेत, परंतु त्या तुम्हाला रिलीज करता येत नाही. सो तर येथे तुम्हाला शिवशक्ती गाईड करत आहे, रिलीज एन्झायटी, स्टे कूल, शांत राहा. हे काही जे काही गोष्टी घडत आहेत तुमच्या जीवनामध्ये, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. सो स्टे कूल, शांत राहा. तुम्ही या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्यासाठी मेसेज आहे, ब्लेसिंग्स आहे, शिवशक्तींची तुमच्यासाठी गायडन्स आहे. मेडिटेशन इज द बेस्ट आन्सर. सध्याच्या गोष्टीवरती खूप जास्त नेगेटिव्हली विचार करू नका. ज्या काही ऊर्जा आहेत त्या तुमच्या चेंज होण्यासाठी शिवशक्ती तुम्हाला इथे गाईड करत आहे. मेडिटेशन तुमच्यासाठी आन्सर असणार आहे. मेडिटेशन थ्रू तुम्ही ह्या गोष्टीतून बाहेर पडणार आहात. काही ज्या गोष्टी तुमच्यासाठी अयोग्य आहेत त्या सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सध्या अपियर आहेत, सध्या त्या आहेत, परंतु त्या तुम्हाला नको आहेत, मग त्याचं तुम्ही बर्डन घेत आहात. तर येथे तुम्हाला गाईड केलं जात आहे मेडिटेशन इज द बेस्ट आन्सर. जर एखाद्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन, ग्रीनरीमध्ये, एखाद्या गार्डनमध्ये जेथे हिरवळ आहे, जेथे झाडं आहेत खूप जास्त, अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. निसर्गामध्ये तुम्ही जाऊ शकता, जेथे की नॅचरल आहे सगळीकडे एन्व्हायरमेंट, अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. भगवान शिवांची उद्या तुम्ही सेवा केली, सोमवारी जर तुम्हाला हा मेसेज मिळाला तर हे गायडन्स तुमच्यासाठीच आहे. तर येथे तुम्हाला एनर्जीज ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह होण्यासाठी उद्याच्या नंतर येथे दिसून येत आहे की तुम्हाला या सर्व परिस्थितींमधून मार्ग मिळेल. तुम्ही या सर्व ज्या सध्याची बर्डनची तुमची स्थिती आहे, एक हेवीनेस आहे तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये, तर त्यामधून तुम्ही बाहेर पडाल. सो तुमचा फोकस तुमच्या इनर जर्नीवरती असला पाहिजे, तुमच्या अंतर्गत मनातील जर्नीवरती असला पाहिजे, ना की बाहेर असला पाहिजे. बाहेर जे काही घडत आहे ते इल्युजन आहे, त्यामुळे त्यातून तुम्ही लवकर बाहेर पडाल. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उद्या सोमवारी मिळत आहेत आणि तुम्हाला ह्या सर्व बर्डनयुक्त परिस्थितीमधून बाहेरही काढलं जात आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचं आहे, ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. ओके, बी वेअर अबाउट चिटिंग. तर चिटिंग असू शकते काहींच्या आजूबाजूला अशी काही लोक आहेत जे त्यांना चीट करत आहेत.
ऍक्च्युली तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, बऱ्याच तुम्ही काही गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत, काही सांगितलेल्या आहेत, मनातल्या गोष्टी काही तुम्ही कन्फेस केलेल्या आहेत, परंतु ते छुपे शत्रू आहेत तुमचे, जे तुम्हाला कधीही त्यांचा खरा मास दाखवत नाहीये. तर तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे. चिटिंग होऊ शकते काही गोष्टींच्या संदर्भामध्ये, तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. तर वेळोवेळी जे आहे तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे काय आहे, कोणीतरी तुम्हाला मॅनिप्युलेट करेल की तुम्ही येथे खोटं वागा, असं वागू नका, येथे तुम्ही जर खूप सत्याची साथ दिली तर तुम्हाला त्याचं नुकसान होईल. परंतु येथे डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे की जे कोणी तुम्हाला अशा प्रकारचे चुकीचे सल्ले देत आहे ते तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चिटिंग होऊ शकते. सो बीवेअर ऑफ दॅट. म्हणजे त्यांच्यापासून सावधान राहा. असे कोणी लोक आहेत त्यांच्यावरती खूप जास्त विश्वास ठेवू नका. मे बी ते तुमच्या पर्सनच्याही संदर्भात असू शकतं, ज्यांच्यावरती तुम्ही सध्या विश्वास ठेवून गोष्टी करत आहात. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. सखोल त्या गोष्टींचा अभ्यास करा. त्या ज्या काही तुम्हाला करायच्या आहेत, मे बी ते एखादं रिलेशनशिप आहे, विवाहाच्या संदर्भामध्ये गोष्टी आहेत, कार्यक्षेत्रामध्ये आहे, काही महत्त्वाच्या फाईल्सवरती सह्या करणं आहे, किंवा कुणाला तरी काहीतरी देणं आहे. तर या संदर्भामध्ये चिटिंग होऊ शकते. मे बी एनर्जी ज्यांचं कोणाचं तरी मॅरेज रिलेटेड खूप जास्त प्रश्न आहेत की ही व्यक्ती आमच्यासाठी योग्य आहे का. तर येथे जर तुम्हाला काही डाऊट आहे, साशंकता आहे, तर नक्कीच तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे की तुम्हाला त्या गोष्टीचं सखोल ज्ञान घेऊनच पुढे त्यावरती तुम्हाला जायचं आहे. सो असू शकतं इतरही गॉसिपिंग होत आहे तुमच्या संदर्भामध्ये आणि त्याची एनर्जी तुमच्यापर्यंत येत आहे. कोणीतरी नेगेटिव्ह पीपल्स आहेत, एक ग्रुप आहे जो एक नेगेटिव्ह थिंकिंग करत आहे तुमच्याविषयी, किंवा सतत तुमचाच विषय घेतला जात आहे. एक गॉसिपिंगची एनर्जी आहे तुमच्या आजूबाजूला, अराउंडला. काहीतरी लोकांचा असा ग्रुप आहे जो कधी काळी तुमच्याविषयी चांगलं बोलत होता, परंतु अचानक जे आहे त्या परिस्थिती बदललेल्या येथे दिसून येत आहे. कदाचित असू शकतं तुमचे जे काही चांगलं प्रेस्टीज आहे, तुमचं जे काही एक वागण्याचं तुमचं एक नेचर आहे तुमचं, जे की खूप तुम्ही इतरांची मदत केलेली आहे इतके दिवस, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्या लोकांशी चांगलं वागत होतात, मदत करत होता, त्याच वेळेस एक ग्रुप जो होता तुमच्यावरती ज्वेलसी भावना ठेवून होता आणि तो ग्रुप जो आहे आता सतर्क झालेला आहे. जे की दिसून येत आहे तुम्हाला थोडंसं नुकसान झालेलं आहे, तुमचं थोडं प्रतिष्ठेमध्ये कमी जास्त झालेलं आहे. त्यामुळे त्या लोकांचा जो काही आहे औरा जो आहे तो थोडासा एक्सपांड झालेला आहे आणि ते तुमच्याविषयी सतत, कधी जेव्हा तुम्ही चांगलं करत होता तेव्हाही नावं ठेवत होते, आता तुम्ही न्यूट्रल आहात, शांत आहात, तरी सुद्धा ते तुम्हाला जज करत आहे की हा बघा, हा माणसासोबत असं झालं कारण की हा असाच होता. किंवा असू शकतं तुमच्याकडं एकतर तुमच्याकडे तेवढा वेळ नाहीये त्या लोकांचा विचार करण्यासाठी. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खुश आहात, तुम्ही तुमच्या कामांमध्ये खुश आहात, परंतु येथे कुठेतरी भावना ज्या आहेत त्या तुम्हाला फसवण्याच्या आहेत. सो बी वेअर दॅट एनर्जी. सो येथे ह्या गोष्टींवरती तुम्हाला लक्ष ठेवण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे. शिवजी तुम्हाला गाईड करत आहे, शिवशक्ती तुम्हाला येथे गाईड करत आहे. तर ठीक आहे, ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ते अडकून पडू नका, मूव्ह ऑन करा. परंतु मूव्ह ऑन करा कारण की त्याच गोष्टीमध्ये तुम्ही अडकून राहिलात, त्याच विचारांमध्ये, ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये, तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. एक मेंटली टॉर्चर होऊ शकतं, तुमच्या हेल्थमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मे बी काहींच्या संदर्भामध्ये असेलही, त्यांच्या हेल्थमध्ये इश्यू असेल किंवा सध्या त्यांची तब्येत ठीक नाही, आरोग्य त्यांचं ठीक नाहीये. तर नक्कीच हा जो काही परिणाम आहे तो तुमच्या मानसिक विचारांमुळे होत आहे. सो त्या विचारांमध्ये अडकून राहू नका. जसं की हाही मेसेज होता, रिलीज एन्झायटी. सो ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकलेले आहात तिथून बाहेर पडा. डोंट स्टॉप, मूव्ह ऑन. तिथून बाहेर पडा. मे बी ते एखादं नातं आहे, एखादं करिअरचं ठिकाण आहे, एखादं जॉबचं ठिकाण आहे, कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये ही एनर्जी आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तिथून तुम्हाला मूव्ह ऑन करण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे. त्या एनर्जीमधून, त्या लोकांपासून मूव्ह ऑन करा आणि कुठे जा तर डिवाइनकडे जा. डिवाइनकडे तुमचं लक्ष जे आहे ते तुम्हाला केंद्रित करायचं आहे. जे काही गोष्टी आहेत त्या डिवाइनवरती सोपवून द्या, सरेंडर करा, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये जे काही ब्लेसिंग्स आहेत ते पुढे येणार आहे. सो मिरॅकल्स आर अप्रोचिंग टुवर्ड्स यू. मिरॅकल्स म्हणजे जादू होत आहे तुमच्या जीवनामध्ये. काही ना काहीतरी असे रहस्यमय गोष्टी घडणार आहे, जादूमय गोष्टी तुमच्या जीवनामध्ये. एक परिस्थिती जी आहे ती नैसर्गिकरित्या बदलत आहे, जादूमयरित्या परिस्थिती बदलत आहे. मिरॅकल्स तुमच्या जीवनामध्ये होत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, आय डोंट थिंक सो की आज माहिती नाही का खूप जास्त हेवीनेस जाणवत आहे, एनर्जीज खूप जास्त हेवी जाणवत आहे. सो काळजी करू नका, मिरॅकल्स तुमच्याकडे येत आहेत. काही जादू तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. शिवजी तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे
नवीन गोष्टींच्या संदर्भामध्ये काही एनर्जी घेऊन येत आहेत, जे की तुम्ही त्यांची सेवा करत आहात, जे की तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड आहात. तर नक्कीच शिवजी तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे, मिरॅकल्स घेऊन येत आहे, जादू घेऊन येत आहे. सो डोंट थिंक टू मच. यू आर सेफ, डोंट पॅनिक. तुम्ही सेफ आहात. तुमच्या बाबतीत कुठलीही आता चुकीची गोष्ट होऊ शकत नाही. ज्यांचा तुम्ही इतका जास्त विचार करत आहात, इतका निगेटिव्हली विचार करत आहात किंवा डिप्रेशनमध्ये जात आहात, तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. डोंट पॅनिक, यू आर सेफ. तुम्ही सेफ आहात. आता जी की तुमची ऊर्जा वाढलेली आहे, जे की तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात, खूप जास्त परिस्थितींशी लढा देण्याची तुमच्यामध्ये एक डेव्हलपमेंट झालेली आहे, विकास झालेला आहे तुमचा. तुमच्या एनर्जी ज्या आहे हाय लेवलवरती गेलेल्या आहेत, हाय कॉन्शियसनेसमध्ये तुम्ही आहात, डिवाइन ऊर्जेशी कनेक्टेड आहात. सो तुम्ही सेफ आहात. शिवजी तुम्हाला येथे सेफ ठेवत आहेत. जे काही परिस्थिती आहे त्यामध्ये तुम्हाला ते सेफ ठेवत आहेत. सुरक्षित तुम्ही आहात. त्यामुळे कसल्याही प्रकारचा विचार करू नका. निगेटिव्हली वेदना होतील असं काहीतरी तुम्ही विचार सतत करू नका. सो डोंट पॅनिक. मे बी कोणीतरी क्राईंग एनर्जीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी हा मेसेज असू शकतो. जे कोणी रडत आहेत खूप जास्त. तर ब्लेसिंग्स आर कमिंग फ्रॉम डिफरंट डायरेक्शन्स. वेगवेगळ्या ठिकाणावरून तुमच्याकडे ब्लेसिंग्स येत आहे. मे बी तुम्हाला काहीतरी जे अचीव करायचं होतं ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सक्सेस तुमच्या जीवनामध्ये येत आहे. ज्या गोष्टींच्यासाठी तुम्ही गोल ठेवलं होतं, ध्येय तुमचं आहे, तर नक्कीच त्या गोष्टी तुमच्याकडे येत आहे. ब्लेसिंग्स आर कमिंग फ्रॉम डिफरंट डायरेक्शन. तर हा व्हिडिओ सुद्धा ब्लेसिंग्सचा व्हिडिओ आहे. एक तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आलेला आहे शिवशक्तीकडून. तर ही ऊर्जा खूप जास्त तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. वेगवेगळ्या ठिकाणावरून तुमच्याकडे ब्लेसिंग्स येत आहे. जे शिवगण आहेत, त्यांनी जे देवदूत आहेत ते शिवजींनी पाठवलेले आहेत तुमच्यासाठी. सो तुम्हाला इथे काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला असं वाटत असेल ह्या सर्व परिस्थितीमध्ये आपण पहिल्यासारखे अडकले जाऊ का, पुन्हा आपल्या बाबतीत तशी परिस्थिती घडेल का जशी पूर्वी घडली होती, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त दोष देण्यात आला, तुमच्यावरती आरोप लावण्यात आले. परंतु सध्याच्या कंडिशनला तशी कंडिशन नाही, आता चेंज झालेली आहे. जे की तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात, खूप जास्त तुम्ही मेडिटेशन केलेलं आहे, इनर वर्क केलेलं आहे, तर तुम्ही त्या परिस्थितीमधून बाहेर पडलेले आहात. त्यामुळे आता शिवजी त्यांचे शिवगण पाठवत आहे, जेणेकरून तुम्हाला ते प्रोटेक्ट करतील. सतत तुमच्या सोबत ते आहे. असू शकतं काहींना खूप जास्त 441 144 ह्या प्रकारचे नंबर दिसत आहेत. तर असे नंबर्स, फिगर्स काही वेगवेगळे, जे की हे इंडिकेट करतंय की तुमच्या जीवनामधील जी काही ही सध्याची फेज आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त पॅनिक सिच्युएशन आहे, तुम्हाला भीती वाटत आहे कशाची तरी काहीतरी घडेल, चुकीचं घडेल, तर या संदर्भामध्ये डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे की तुम्ही आता ब्रह्मांडाशी कनेक्टेड झालेले आहात आणि तुमच्या भोवती, तुमच्या अराउंड एक सुरक्षा कवच आहे. डिवाइनचं सुरक्षा कवच तुमच्या अवतीभोवती आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे आता जशा पूर्वी गोष्टी निगेटिव्हली घडत होत्या, नकारात्मकरित्या घडत होत्या, तशा आता घडणार नाहीयेत. सो ब्लेसिंग्स आर कमिंग फ्रॉम डिफरंट डायरेक्शन. वेगवेगळ्या ठिकाणावरून तुमच्याकडे ब्लेसिंग्स आहेत. तुमच्यासाठी देवदूत गण, शिवगण ठेवलेले आहे, जे तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. या सर्व जर्नीमध्ये, जे काय आध्यात्मिक जर्नीमध्ये तुम्ही आहात, तेथे तुम्हाला प्रोटेक्शन नेहमी पाठवलं जात आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग, इट्स अ पॉझिटिव्ह साईन अँड युअर सोलमेट इज कमिंग इन युअर लाईफ. तर जे कोणी आपल्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये खूप जास्त विचार करत आहेत, मॅरेजच्या संदर्भामध्ये ज्यांचं लग्न जमत नाही किंवा लग्न जमण्यामध्ये अडथळे होतात किंवा ज्यांचा डिवोर्स झालेला आहे आणि त्यांना पुन्हा लग्न करायचं आहे, किंवा जे कुठल्या तरी रिलेशनशिपमध्ये आहे, जर्नीमध्ये आहे, कनेक्शन्स आहेत, तर त्यामध्ये येथे एनर्जीज आपल्याला दिसून येत आहे. युअर सोलमेट इज कमिंग. तर तुमचं सोलमेट कनेक्शन जर असेल तर तुमचे पार्टनर तुमच्याकडे येत आहेत, मेल फिमेल कोणी असो. सो हा तुमच्यासाठी छान असा संदेश आहे, मेसेज आहे. ब्लेसिंग्स तुमच्यासाठी शिवशक्तीच्या ऊर्जेने तुम्हाला पाठवलेली आहेत. तर ही ऊर्जा तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अवतरित करायची आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग लाईक करा. ह्या एनर्जीला तुम्हाला एक्सचेंज करायचं आहे, तरच तुमच्या जीवनामध्ये ही जी काही एनर्जी आहे ती येणार आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. जर तुम्हाला हे 441 हे नंबर दिसत आहेत किंवा या रीडिंग नंतर तुम्हाला जर दिसत असतील, तर नक्की इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. बिकॉज एक स्ट्रॉंग प्रोटेक्शन तुमच्या सोबत चालत आहे. एक डिवाइन एनर्जीचं प्रोटेक्शन, एक तुम्हाला सुरक्षा कवच शिवशक्तीच्या ऊर्जेने दिलेला आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जे की तुमच्या ऊर्जा हायर कॉन्शियसनेसमध्ये आहे, त्या काही लो कॉन्शियसनेसमध्ये येणार नाही आहे. सो काळजी करू नका. डोंट पॅनिक. यू आर सेफ. एक्सचेंज युअर एनर्जीज. एंडिंग विल बी वंडरफुल. जे काही सध्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात, तर एंडिंग वंडरफुल होत आहे. कारण की आपल्याला माहिती आहे 44 पोर्टल येत आहे. 44 पोर्टलमध्ये
ज्या काही कार्मिक क्लिन्झिंग आहे ते खूप फास्ट गतीने होतं. कार्मिक क्लिन्झिंग म्हणजे कार्मिक जे नातेसंबंध आहेत किंवा ज्या काही कार्मिक गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनामधून निघून जातात. सो हे खूप जास्त प्रमाणात म्हणजे वेगाने होईल. त्या संदर्भात आपण व्हिडिओ नंतर घेणारच आहोत. सो येथे एनर्जी त्याच अकॉर्डिंग आलेली आहे की एंडिंग विल बी वंडरफुल. ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये टॉक्सिक आहेत त्या जाणार आहेत आणि अंत भला तो सब भला. टेक हेल्प फ्रॉम अदर्स. जर तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन एन्झायटी जाणवत असेल, तुम्हाला ह्यातून मार्ग दिसत नसेल, तर तुम्ही एखादं टॅरोट सेशन घेऊ शकता, एखादं रिडिंग घेऊ शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता, किंवा जे कोणी तुमचे शुभचिंतक आहेत ज्यांच्याशी बोलून तुमचं मन हलकं होतं अशा लोकांशी तुम्ही चर्चा करू शकता. सध्याचे जे काही विचार तुमचे खूप जास्त वाढलेले आहेत तर त्यातून तुम्ही एक पीसफुल सोल्युशन त्यातून काढू शकता. सो टेक हेल्प फ्रॉम पीपल. सो मे बी असू शकतं काही थ्रोट चक्राच्या संदर्भामध्ये इश्यू जाणवत आहे. बहुतेक लोकांची एनर्जी अशी पिक होत आहे की त्यांना काहीतरी थ्रोटमध्ये इन्फेक्शन आहे त्यामुळे, किंवा ज्या गोष्टी बोलायच्या आहेत कन्फेस करायच्या आहेत त्या गोष्टी त्यांना बोलता येत नाही. कम्युनिकेशनमध्ये इथे आपल्याला प्रॉब्लेम जाणवत आहे तर त्यांच्यासाठी मेडिटेशन इज द बेस्ट आन्सर. मेडिटेशन तुम्ही करू शकता. ओके, रिमेन सायलेंट. तर सध्याची जी काही स्थिती आहे ती मे बी त्यामुळेच तुमचा थ्रोट चक्र सध्या ब्लॉक केलेला आहे. तुम्हाला बोलण्यासाठी जास्त बोलू नका या संदर्भात डिवाइन गाईड करत आहे. रिमेन सायलेंट. तर सायलेंटली ज्या गोष्टी सुरू आहेत मे बी ते तुमच्या जर्नीच्या अकॉर्डिंग आहे. तुमचे पर्सन तुमच्याशी कम्युनिकेशन करत नाही आहेत किंवा तुम्हाला ते करण्याची इच्छा होत नाही. तर सध्याची एनर्जी अशी आहे की तुम्हालाही ह्या सध्याच्या ओव्हरऑल एनर्जीमध्ये सायलेंट राहण्याची गरज आहे, शांत राहण्याची गरज आहे. पीसफुल रिझोल्युशन तुमच्याकडे येत आहे. वन मोर मेसेज प्लीज. ओके, 3 मेसेजेस आलेले आहेत. यू आर ऑन द राईट ट्रॅक. तर सध्या जो तुमचा ट्रॅक आहे ज्यावरती तुम्ही चाललेले आहात तर तो योग्य आहे. असेच पुढे चालत राहा. भगवान शिवांची सेवा करत राहा. डू फ्रेश स्टार्ट. नवीन गोष्टींसाठी नवीन तुम्हाला काही घ्यायचं आहे किंवा काही स्टार्ट करायचं आहे बिझनेसच्या संदर्भात, करिअरच्या संदर्भात, रिलेशनशिपमध्ये किंवा न्यू चान्स घ्यायचा आहे तुमच्या नात्यांच्या संदर्भामध्ये तर तुम्ही ते स्टार्ट करू शकता. डू फ्रेश स्टार्ट म्हणजे तुम्ही त्यामध्ये फ्रेशली स्टार्ट करू शकता, ज्यामध्ये मागचं काही काढायचं नाहीये, मागच्या गोष्टींच्या तुम्ही काही उखळ्या पाकळ्या काढत बसायचं नाहीये. तर इथे नवीन स्टार्ट तुम्ही करायचं आहे. सुरुवात नवीन चांगली फ्रेश जे मनामध्ये काहीही न ठेवता तुम्हाला करायचे आहे. जर तुम्ही त्याच पॅटर्न मध्ये अडकलात, मे बी तुमचे पर्सन असो, तुम्ही असो किंवा इतरही काही ठिकाणी त्याच गोष्टीमध्ये तुम्ही अडकलात, तीच सायकल पुन्हा पुन्हा रिपीट करत राहिलात तर त्याचे परिणाम पुन्हा पुन्हा तसेच दिसणार आहेत. तर जे काही गोष्टी आहेत त्या एकदा रिझॉल्व्ह करा, क्लीन अप करा सगळ्या आणि मग पुन्हा स्टार्ट करा. स्टॉप जजिंग. कुठल्याही गोष्टीला खूप जास्त जज करत बसू नका, कारण की जजिंग मीन्स इट्स ओव्हर थिंकिंगची एनर्जी. मग खूप जास्त विचार करत बसाल, हे असंच का, तसंच का, हे का, ते का, तर इट्स नॉट गुड फॉर यू. स्टॉप जजिंग. जज करू नका खूप जास्त गोष्टींना. युअर प्लॅन्स आर बिंग रूल्ड फॉर बेटरमेंट. तर तुमच्यासाठी डिवाइन एनर्जीचे खूप छान प्लॅन आहेत, योजना आहेत जे तुमच्यासाठी चांगल्या रीतीने कार्य करत आहे. आपल्याला माहिती आहे जे आपण करतो आपल्यासाठी ते नेहमी नुकसानदायक ठरतं, परंतु डिवाइन जे आपल्यासाठी करतं ते आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी असतं, सगळ्यांच्या चांगल्यासाठी असतं. म्हणून तुम्हाला जर आता सध्या असं वाटत असेल की काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्या मनासारख्या होत नाही तर डिवाइनचे प्लॅन्स वेगळे असतात, ते सगळ्यांच्या हिताच्या संदर्भामध्ये असतात. सो ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे, ब्लेसिंग्स देत आहे. तुमच्यासाठी प्लॅन योजना सुद्धा आखल्या जात आहेत. जर जे काही अनएक्सपेक्टेड होतं ते तुमच्याकडे येत आहे. बॉटमची एनर्जी. ज्या गोष्टींची तुम्ही कधी अपेक्षा नव्हती ठेवली किंवा अपेक्षा सोडून दिली होती तर त्या गोष्टी तुमच्याकडे येत आहे. मी तर म्हणते ज्या गोष्टी तुम्ही खूप जास्त डेस्परेटली मागता डिवाइनला किंवा युनिव्हर्सला त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत नाही. ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी गिव्हअप करता किंवा लेट गो करता त्याच्यामधलं डिस्प्रेशन जास्त म्हणजे खूप जास्त त्याविषयी अगतिकता जी असते जे तुम्ही सोडून देता त्यावेळेस त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परत येतात. जसं की एखादं फुलपाखरू आहे, त्याला तुम्ही खूप जास्त पकडण्याचा प्रयत्न केला तर ते दूर 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 पळतं आणि जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा ते तुमच्याकडे येतं. तशा प्रकारची येथे डिवाइन तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहे. ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा सोडून दिली त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. सो आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. शिवशक्तीचे हे मेसेजेस तुम्हाला रेझोनेट झाले असतील.
तुमच्या एनर्जीशी हे कनेक्ट झाले असेल तर नक्की तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. त्याचबरोबर ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. आणि जर ही रिडिंग रेझोनेट झाली असेल तर क्लेमही करायचं आहे. जय शिवशक्ती म्हणून क्लेम करा किंवा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. थँक्यू सो मच. जय शिवशक्ती.